महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धुळे लळिंग टोल नाक्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोल मुक्त प्रवेश देण्याची मागणी। ऑल इंडिया पॅंथर सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे लळिंग टोल नाका प्रशासनाला निवेदन देऊन सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या संघटना, पदाधिकारी, नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोल मुक्त प्रवेश देण्याची मागणी करण्यात आली आहे। ही मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की समाजात कुठेही अन्याय, अत्याचार अथवा गंभीर घटना घडल्यास सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जावे लागते। पीडितांना मदत करणे, प्रशासनाशी समन्वय साधणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी जिल्हा व राज्यभर सातत्याने दौरे करावे लागत असल्याने अशा वाहनांना टोलमुक्त सुविधा देणे आवश्यक आहे। ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे महाराष्ट्रभर सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने दौरे करत असून त्यांच्या वाहनासह संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र आयडी कार्ड देण्यात आले असून ते दाखविल्यानंतर संबंधित वाहनांना विना अडथळा प्रवेश देण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे। तसेच अन्याय, अत्याचार व जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना, पक्ष, नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांनाही टोलमुक्त सवलत लागू करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने करण्यात आली आहे। दरम्यान टोल प्रशासनाने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते, धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे, शिरपूर तालुका अध्यक्ष दीपक भाऊ वाडिले, धुळे शहर सचिव बंटी मगरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ सोनवणे, शुभम समधीर व इतर पदाधिकारी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।